चणे म्हटलं म्हणजे सगळ्यांनाच आवडतील असं नाही, पण हे चणे खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात आणि अशा प्रकारचे जर तुम्ही चणे बनवले तर अगदी सगळेजण आवडीने खातील। अशा प्रकारचे आज आपण चणे बनवणार आहोत। चला तर मग मैत्रिणींनो, छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथं 1 वाटी चणे मी व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतले आणि ते 5 ते 6 तास किंवा मग पूर्ण रात्रभर आपल्याला हे छान असे भिजवून ठेवायचे आहेत। जर तुम्हाला सकाळच्या वेळी खूप जास्त अशी घाई असेल आणि संध्याकाळी किंवा दुपारी तुम्हाला जर हे बनवायचे असतील तर तुम्ही हे गरम पाण्यामध्ये जर भिजवले तर अगदी 2 ते 3 तासामध्ये सुद्धा छान असे भिजून जातात। तर सगळ्यात आधी आपण जे चणे छान असे भिजवलेले होते तर त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलं आणि हे चणे आपण कुकरमध्ये शिजवण्यासाठी टाकणार आहोत। जर तुम्हाला कुकरमध्ये चण्याची छान अशी उसळ बनवायची असेल तर तुम्ही सेम प्रोसेसने सुद्धा उसळ बनवू शकतात। जर तुम्हाला ही चण्याची उसळ कुकरमध्येच बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात। सेम प्रोसेसने तुम्ही चणे जे आहे तर कांदा वगैरे सगळं जे फ्राय करताना तुम्ही कुकरमध्ये करा आणि त्यानंतर चणे टाकून त्याला 1 ते 2 शिट्टी करून घ्या। अगदी परफेक्ट असे जे चणे आहेत तर ते छान असे शिजून येतील। तर आता इथे मी हरभरे जे आहे तर ते कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी वरती सुद्धा त्याला टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला कुकरच्या जवळपास 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती करत असाल तर 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी सुद्धा चालेल। तर इथे एक मी पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये टाकणार आहे 2 पळी तेल। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं जे प्रमाण आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकतात। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा मोहरी आणि सोबतच मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा जिरं। जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतरच मग त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। तर हिंग का की हिंगाने खूप छान अशी टेस्टसुद्धा येते आणि हरभरे जे आहे तर ते थोडेसे वातूळ असतात त्यामुळे त्यामध्ये हिंग घातला की त्यांचा वातूळपणा थोडासा कमी होतो। सोबतच हे मी 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला असे आवडत नसेल तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकतात, पण असं केल्याने जे आहे तर ती टेस्ट उसळची खूप छान अशी लागते। तर एकदम पातळ असे स्लाइस करून घ्यायचे म्हणजेच कांदा जो आहे तर तो लगेचच छान असा फ्राय होतो। तर कांदा 2 ते 3 मिनिट छान असा फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट। तर इथे आलं लसूण जे आहे तर ते थोडंसं त्याचा जास्त वापर करा म्हणजेच आपली जी उसळ आहे तर त्याची टेस्ट खूप छान अशी येते। आलं लसूण टाकल्यानंतर त्याला जो थोडासा वेगळा वास असतो तर तो निघेपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपला जो कांदा आहे तर तो त्यासोबतच छान असा फ्राय होईल। खूप जास्त असं करपवायचं नाही, अगदी हलका गुलाबी कलर येईपर्यंत किंवा नरम होईपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर कांदा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक मीडियम साईजचा टोमॅटो। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हा स्किपसुद्धा करू शकतात किंवा आवडत असेल तर यापेक्षा थोडंसं टोमॅटोचं जे प्रमाण आहे तर ते थोडं आणखी वाढवलं तरीसुद्धा चालेल। तर टोमॅटो लगेचच सॉफ्ट व्हायला हवा त्यामुळे मी त्यामध्ये जेवढं मला मीठ लागणार आहे पूर्ण उसळमध्ये तर तेवढं मीठ मी त्यामध्ये टाकून घेतलं। लक्षात ठेवा की आपण जेव्हा चणे शिजवले होते तर त्या चण्यांमध्ये सुद्धा आपण ते मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडंसं मीठ जे आहे तर ते बेतानेच यामध्ये घाला। तर टोमॅटो छान असे शिजून यायला हवेत लगेचच, त्यामुळे मी अशा प्रकारे झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिटं लागतात हे छान असं शिजण्यासाठी। तर मधून थोडंसं आपण मिक्स करत राहायचं म्हणजेच कांदा टोमॅटो जे आहे तर त्याला लगेचच छान असं नरम होते आणि थोडंसं तेल सुटतं। तर इथे टोमॅटोसुद्धा थोडा आपला सॉफ्ट झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद, सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 ते 1.5 चमचा धना पावडर। तर धना पावडरने त्याला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही आलं लसूण आणि धना पावडर जर योग्य प्रमाणामध्ये घातली तर आपल्या भाजीची जी टेस्ट आहे किंवा उसळची तर ती खूप छान अशी येते। आणि सोबत आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत मसाला। तर या मसाल्यामध्ये ऑलरेडी खडे मसालेसुद्धा आहेत त्यामुळे मी या ठिकाणी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे। जर तुम्ही लाल तिखट टाकणार असाल तर त्यामध्ये थोडासा कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला टाकून घ्या म्हणजेच टेस्ट जी आहे भाजीची तर ती खूप छान अशी येते। तर हे सगळे पावडर मसाले टाकल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कुकरमधलं जे पाणी आहे
तर इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा जे आहे तर ते छान असं थंड झालेलं आहे। तर आता इथे आपण चेक करून बघूयात की आपले जे चणे किंवा मग हरभरे आहेत तर ते छान असे परफेक्ट शिजले आहेत की नाही। कारण की हे जे आहे तर आपण फक्त त्यामध्ये टाकल्यानंतर 2 ते 3 उकळी आली की लगेचच आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत। त्यामुळे जे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा हातावरती दाबल्यानंतर लगेच जे आहे तर ते छान असे दाबले जात आहेत। म्हणजेच अगदी परफेक्ट असे जे चणे आहेत तर ते आपले छान असे शिजलेले आहेत। तर आता हे पाणी आपण न फेकता यामध्येच टाकणार आहोत, कारण की खरं जे चण्यांचं इम्पॉर्टन्स आहे तर हे पूर्ण ह्या पाण्यामध्येच आहे। त्यामुळे हे पाणी न फेकता आपण जे आहे तर यामध्येच टाकणार आहोत। जर तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल किंवा चना मसाला बनवायचा असेल तर तुम्ही ह्या चण्यांमध्ये जेव्हा शिजवणार तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं कमी पाणी टाका, जेणेकरून पाणी जे आहे तर ते बाकीचं फेकलं जाणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता तरी किती छान अशी आलेली। तरी आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट परत त्याला छान अशी एक उकळी काढणार आहोत। आणि जेव्हा तुम्ही पूर्ण छान अशी उकळी येईल त्यानंतर तेल बघू शकता तुम्ही भाजीवर किती छान अशी तरीसुद्धा आलेली आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला याला 2 ते 3 वेळा छान अशी उकळी आणायची, म्हणजेच भाजी जी आहे तर ती आपली किंवा उसळ तर ही छान अशा प्रकारे शिजून येईल। भाजी जेव्हा शिजण्यावरती येईल तर तेव्हा त्यामध्ये तुम्ही एक पूर्ण फुल चमचा भरून त्यामध्ये किचन किंग मसाला घाला। तर इथे मी सुहानाचा किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचा किचन किंग मसाला या ठिकाणी वापरू शकतात। मसाला टाकल्यानंतर आपल्याला याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एक उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून मसाल्याची जी टेस्ट आहे तर ती त्यामध्ये संपूर्ण छान अशी उतरेल। तर इथे तुम्हाला पूर्ण अशी सुक्की छान अशी भाजी बनवायची असेल किंवा मग अशा प्रकारची उसळ मिसळ न बनवता तुम्हाला जर सुक्की चपातीसोबत खायची असेल किंवा नुसतंच असं नाश्त्यासाठी कोरडं खायचं असेल तर तुम्ही कोरडी सुक्कीसुद्धा अशाच प्रकारे भाजी बनवू शकतात। अगदी चवीला खूप छान अशी लागते। तर इथं मी ही अशा प्रकारची उसळ छान अशी आपलं फरसाण जे असते तर त्यासोबत छान अशी एन्जॉय केली। तुम्ही ही अशा प्रकारची भाजी किंवा मग उसळ चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा मग भातासोबतसुद्धा खाऊ शकतात। तर आम्ही तर अशा प्रकारची उसळ छान असं फरसाणासोबत खाल्ली आणि त्यावरतून कांदा, लिंबू आणि टोमॅटो, वा त्याची जर टेस्ट आहे तर ती अप्रतिमच लागते। तर नक्की तुम्ही एकदा करून बघा। तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी एक उकळीसुद्धा आलेली आणि भाजीवरती छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे। जर तुम्हाला अशाच प्रकारची सेम भाजी जर कुकरमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवायची असेल तर तुम्ही तीसुद्धा तशा प्रकारे बनवू शकता। अगदी झटपट अशी ती उसळ जी आहे तर ती छान अशी तयार होते। तर आता यामध्ये आपण खूप छान अशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत। खूप भरपूर टाकायची, म्हणजे चव जी आहे तर ती अप्रतिम लागते आणि छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। मला तर पर्सनली कोथिंबीर जी आहे तर ती खूप जास्त अशी आवडते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी जी आपली उसळ आहे तर छान अशी तयार आहे। तर आम्हाला थोडासा रस्सा हवा होता, त्यामुळे मी त्यामध्ये जे आमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि 2 मिनिटासाठी हिला छान असं थंड होऊ देणार आहे। तर इथे तयार आहे आपली झणझणीत आणि चमचमीत मस्त उसळ।